नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होतंय. उद्या 26 तारीख आहे. महाराष्ट्र केसरीचं मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित हे मैदान पुजारवाडी या ठिकाणी होते आणि या मैदानाच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील टॉपचे नंदी कोणकोणते पळताना दिसतील हे तर सांगतोच तुम्हाला. संध्याकाळी 7 वाजता किंवा 6 वाजता पैरे येतील. एक अंदाजित पैरे, तुम्हाला माहितीच अंदाजित पैरे आपले कधी कधी खरे ठरतात, कधी कधी खरे पण नाहीत ठरत. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपचे 2 नंदी म्हणजेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव असं म्हटलं जातं आणि आहेत सुद्धा असे बकासूर मथुर पळणार आहेत का, आणि पळणार असतील तर ते कोणासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया मित्रांनो. मथुर विषयी थोडीशी जरा चर्चा करूया. खूप जणांचे कॉल्स येत आहेत की मथुर उद्याच्या मैदानामध्ये पळणार आहे का, जर पळणार असेल तर त्याची अपडेट कुठेच मिळत नाही. काही ठिकाणी अफवा पसरवलेल्या आहेत की मथुर पळणार आहे. मथुर उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो. उद्याच्या मैदानामध्ये मथुर आपल्याला दिसणार नाही. उद्याच्या मैदानामध्ये खूप मथुर फॅन्स असतील, मिस करतील मथुरला, कारण की मथुर तुम्हाला माहितीच आहे 10-15 दिवसाच्या गॅपनेच पळतो आणि तो सगळ्यांना माहीत आहे कशी कमाल करतो, जाईल त्या अड्ड्यामध्ये. त्याच्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये मथुर दिसणार नाही अशी माहिती फिक्सच आहे मित्रांनो. आणि तसेच आणखी एक अपडेट की सर्जासुद्धा दिसणार आहे का. सर्जा 1001 मथुरच्याच दावणीतला, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार नाही आहे मित्रांनो. अशी सुद्धा अपडेट आपल्याकडे आहे, कारण की खूप जणांचे कॉल्स येत आहेत, SMS करत आहेत. प्रत्येक जणाला त्याचा ॲन्सर देऊ शकत नाही आणि म्हटलं व्हिडिओ पण टाकायचंच आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना थोडंसं समजून जाईल की उद्याच्या मैदानामध्ये मथुर आणि आपला सर्जा 1001 हे दोघेजण पळताना दिसणार नाहीत मित्रांनो. आता बकासूरकडे वळूयात. बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळणार आहे का. उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळणार आहे मित्रांनो. तर मग बकासूर पळणार आहे म्हटल्यानंतर सगळ्या अखंड महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे आणि तो एक आत्ता थोडासा बॅड फॉर्ममध्ये आहे. त्याचा बॅड फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर निघावा, बॅड फॉर्ममधून निघावा बकासूर आपला. कारण की काय होते, एवढे टॉपचे पैरे जरी होत आहेत तरीही पराभवच हाती लागतो आहे. फायनलचा गुलाल जो आहे तो त्याच्यापासून थोडासा वंचित राहतो आहे आपला देव बकासूर. परंतु काही काळजी करू नका मित्रांनो, एक थोडासा वाईट काळ चालू आहे. एक ते म्हणतात ना, एक वाईट ग्रहण थोडंसं लागलेलं आहे आपल्या बकासूरकडे, परंतु ते लवकरच सुटेल. अखंड महाराष्ट्राची लाडके जेवढे नंदी आहेत तेवढे अगदी प्रत्येक नंदीवरती प्रेम करतो. परंतु या पश्चिम महाराष्ट्रामधीलच नव्हे तर 14-15 देशामध्ये अखंड महाराष्ट्रच आहे. तसेच 14-15 देशामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं, तिथेसुद्धा लोकांचं प्रेम बकासूरवरती आहे. आणि ते सुद्धा एक देवाला प्रार्थनाच करताय की देवा काही कर, पण या बकासूरला फायनलचा गुलाल तेवढा मिळू दे. फायनलच्या 1 नंबरची अपेक्षा नाही आहे, परंतु फायनलचा गुलाल जो आहे तो मिळू दे आणि 100% उद्या बकासूर पळेल. काय वाटते कोणासोबत उद्या बकासूर पळताना दिसेल, कारण की मला वाटते घरचाच साज उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सागर शेठ कट्टरे घाणन पॉवर प्लस कराड यांचा घाणनचा बाब्या काय पळतो. एक मैदान मिस झालं म्हणून, एखाद्या मैदानात पराभव झाला म्हणून या जोडीचं अस्तित्व संपत नाही मित्रांनो. ही जोडी काय पळते सगळ्यांना माहीत आहे. घाणनकरांचा बाब्या आणि बकासूर घरचाच साज मला वाटतं उद्याच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये त्याच स्पीडनं उद्याच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला असं मला वाटतं. एक अंदाज जो आहे तुम्ही सांगतोय, फिक्स काय नाही माहीत. तसेच बाब्या जर नाही पळाला तर मग कोण पळेल. बाब्या जर नाही पळाला तर मग दुर्गा पळेल बकासूरवर. बघूया, कारण की दुर्गासुद्धा काही बारका हत्यार नाही, ते सुद्धा एक टॉपचंच हत्यार आहे. दुर्गा एक चांगला पळतो. आत्ता निमसोडच्या मैदान झालं होतं ते मागच्या वर्षीच्या 1 नंबरचे मानकरी होते बकासूर आणि दुर्गा घाणनकरांचा. ही जोडी आपल्याला पळताना उद्याच्या मैदानामध्ये कदाचित एक माझा अंदाज आहे तो मी सांगितला आहे. पहिला फिक्स असा समजू नका. काही लोक काय करतात, फिक्स असं माझे व्हिडिओचे क्लिप घेतात, कुठं ते ग्रुपला टाकतात, किरण शिरतोडे सांगितलं असतं, किरण शिरतोडे तसं सांगितलं. उगीच नावाची बदनामी कोणी काय करू नका. उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूरचा अंदाजित पहिरा जो आहे घाणनकरांचा बब्या किंवा दुर्गा एक मला वाटते, म्हणून असं वाटते मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला वाटतं की बकासूरसोबत कोण पळू शकतो किंवा कोण पळायला पाहिजे
तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि आपला देव गुलालासाठी संघर्ष करतो आहे, तो उद्याच्या मैदानामध्ये संघर्ष संपेल. धन्यवाद.